हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आहे आणि आज आपले जे चिंतन आहे, चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. आनंदाने जीवन जगणं असं म्हणत असताना सर्वसाधारण मनुष्याला असं वाटत असतं की आपल्यासाठी ज्या आपल्यासमोर चांगली परिस्थिती येईल, आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी व्हायला लागतील, सगळ्या सुखसोयी बाहेरून आपल्याला मिळतील आणि त्यावेळेला आपण आनंदित असू की आनंदित असतो. तर तेच सगळं आनंद हवा म्हणून सगळ्यांना अशा सुखसोयी वगैरे सगळ्या गोष्टी हव्या असतात. पण खरी वस्तुस्थिती अशी आहे, आपलं जे हे मन आहे की आपण म्हणून जे आहोत त्याच ठिकाणी आनंद आहे. जेव्हा आपण बाहेरून आनंद की बाहेरच्या गोष्टीवर आपला आनंद अवलंबून ठेवतो तेव्हा आपण परावलंबी होतो. पण त्यावेळेला कधी आपल्याला अनुकूल गोष्टींमध्ये आपण आनंदी होतो, तर सुखी होतो, नाही म्हणा तर दुःखी होतो. असंच सुखदुःख जे माणसाच्या वाट्याला येतं त्याचं खरं कारण म्हणजे माणसं आनंद मिळवण्यासाठी बाहेरील गोष्टीवर अधिक अधिक अवलंबून असतात. पण आपल्याला जर एकदा कळलं की आपला आनंद आपण सहज अनुभवू शकतो आणि तो बाहेरील वस्तूवर आधारित नसून तो आपल्याच मनस्थितीवर अवलंबून असतो. किंवा आपलं मन जितकं खंबीर असेल, शांत असेल, स्थिर असेल, तिथे आपण आनंद सहज अनुभवू शकतो. हा जो महत्वाचा मुद्दा लक्षात घेतल्यानंतर आता आणखीन एक चिंतनाचा विषय असा आहे की विषय आणि आपण, म्हणजे आपल्याला अनुकूल विषय मिळाले की आपल्याला आनंद होतो, छान होतं, सुख वाटतं सगळं. पण प्रतिकूल विषय असेल तर ते आपल्याला आवडत नाही. मग काही विषय आपल्याला आवडतात आणि काही विषय आवडत नाही. याच्यावर आपलं सुख दुःख अवलंबून असतं. किंवा आपला राग किंवा द्वेष, मत्सर हे सगळं त्याच्यावर अवलंबून ठेवलेलं असतं. सगळं काही गोष्टी नाही आवडल्या तर त्या आवडीच्या नसले की त्या गोष्टीवर आपल्याला राग असतो, कधी नकोशी वाटते. पण विषय म्हणजे नेमकं काय असतं असा जर विचार केला तर विषय म्हणजे वस्तू, व्यक्ती, घटना ह्या सगळ्या विषय ह्या सदराखाली येतात. म्हणजे त्या कशा येतात तर एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती किंवा एखादी घटना, परिस्थिती किंवा परिस्थिती ह्या सर्वांची जेव्हा आपण आपल्याला हवं आणि नको ह्या अंगाने संबंधित होतो तर ह्या सगळ्या गोष्टी, मी वस्तू, व्यक्ती, परिस्थिती, घटना ह्या सर्व आपल्यासाठी विषय असतात. समजून घ्या. म्हणजे विषय आपण जे म्हणतो अनेक विषय, म्हणजे ह्या विषय म्हणजे काय, अनेक वस्तू असतात की अनेक व्यक्ती असतात, अनेक वेगवेगळी परिस्थिती असते, घटना असते. ह्या सगळ्याला आपण जेव्हा आपल्या हवेपणाशी का नकोपणाशी संबंधित करतो त्या
वस्तूशी आपण संबंध ठेवतो, ते संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो किंवा दूर होण्याचा प्रयत्न करतो, तर ती व्यक्ती किंवा तो वस्तू किंवा ती परिस्थिती किंवा ती घटना ही आपल्यासाठी विषय असते. म्हणजे मुळात काय, हे प्रत्येक वस्तू ही वस्तूच असते. मला हवी आहे तर ती वस्तू माझ्यासाठी विषय झाला. मला ते नको आहे म्हटलं तरी तो विषय असतो. पण मला हवंही नको आणि नकोही नाही असं ज्यावेळेला त्या वस्तूकडे आपण पाहतो तर ती वस्तू असते, ती विषय नसतो. समजलं? म्हणजे एखाद्याचं गुलाबाचं फुल, हे फुल काय, सहज निर्माण झालेल्या विशिष्ट नियमाने प्रगट झालेले. ते मला आवडलं की आवडतं आहे, तर ते फुल माझ्यासाठी विषय झालं. किंवा ते फुल मला आवडत नाही असं जे एखादा माणूस म्हणत असेल तर त्या व्यक्तीसाठी सुद्धा ते फुल हा विषय झालं. पण ते फुल आहे जागेवर, तिथे लक्षच नाहीये व्यक्तीचं, तर त्यासाठी तो विषय नसतो, ती वस्तूच असते. लक्षात आलं की नाही? ती इथे तसंच एखाद्या व्यक्तीकडे आपण पाहतो तर काही व्यक्तींचं रूप पाहूनच आपल्याला आवडत नाही असंही असतं. तर काही व्यक्तींचं रूप पाहून आवडतं, काही व्यक्तींचं रूप आवडतं पण गुण पाहिलं की मग तो आवडतं किंवा नको, नाही आवडत. ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या व्यक्तीशी कसे संबंधित होतो त्यावरून ती व्यक्ती सुद्धा आपल्यासाठी विषयच असते. विषयाचा अर्थ हा आहे. आता अनिष्ट विषय असं जेव्हा आपण म्हणतो, म्हणजे एखादं मद्य आहे, म्हणजे दारू आहे. दारूची बाटली समोर पडली, सुंदर सुबक दारूच्या बाटल्या असतात, सुंदर दिसतात बाटल्या, आतमध्ये काय सुंदर नसतं. तर जो पिणारा आहे त्याच्यासाठी ब्रह्मानंद आहे, छान वाटलं विषय. पण ज्याला माहिती आहे हे आपल्या प्रकृतीसाठी घातक आहे आणि त्यासाठी तो तिकडे वळत पण नाही, पाहत पण नाही, पण नको म्हणतो, मला ह्याच्याशी काय संबंध आहे, त्याच्यासाठी तो विषय असतो. म्हणजे जगातली प्रत्येक वस्तू चांगली आणि वाईट हे आपण ठरवतो, त्याच्यावरती चांगली वाईट असते. आपण ठरवतो, प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या पुरती जे काही ठरवते, हे चांगलं आहे हे वाईट आहे, हे चांगलं आहे हे वाईट आहे, त्याचे संबंधित होत असताना. त्यामुळे ह्या सगळ्या वस्तू तशा विषय म्हणून जे आपण पाहतो, हवे नकोपणाशी, की चांगलं आवडतं नाही आवडत ह्या अंगाने. खरं म्हणजे कोणती वस्तू चांगलीही नसते आणि वाईटही नसते. चांगली वाईट आपण ज्या भावनेतून पाहतो त्याच्यावर असते. लक्षात घ्या. म्हणजे एकदा स्पष्ट जीवनाकडे पाहताना जर एक लक्षात येईल की ह्या सगळ्या वस्तू मुळात आहेत काय, ज्ञानाच्या अंगाने पाहिलं तर. लक्षात घ्या, ज्ञानाच्या अंगाने पाहिलं तर ह्या सगळ्या वस्तू म्हणजे चैतन्य स्वरूपातून निर्माण झालेली ती व्यवस्था रूप तो आविष्कार आहे. म्हणजे आता ज्या वेळेला आपण म्हणतो की निसर्गामध्ये झाडं आहेत, वनस्पती आहेत, भाज्या आहेत, सगळ्या वेगवेगळ्या भाज्या असतात, काही आवडतात काही आवडत नाहीत. पण त्या भाज्या त्यांचे गुण त्यांच्या पुरते ते जे काही असेल ते मर्यादित असतं. त्याच्याशी आपण कसं संबंधित व्हायचं हे आपल्याला ठरवायचं असतं. चांगलं वाईट, आवडतं नाही आवडत, हवं का नको, हे करत असताना आपण त्या समोरच्या वस्तूबद्दल अनिष्ट विचार करतो, तेव्हा तो आपल्याला आवडत नाही. चांगला विचार केला तर आवडतं. आणि त्यामुळे वस्तू चांगलीही नसते आणि वाईट नसते. आपण कोणत्या भावनेतून तिथे पाहतो त्यावर ती वस्तू चांगली किंवा वाईट असते. सापाचं विष वाईट आहे. वाईट का? रक्तात गेलं माणूस पटकन मरू शकतो, म्हणून ती वाईट असं आपण म्हणतो.
पण एखाद्या दुर्धर आजारावर तेच विष पोटात गेलं तर ते अमृत असतं, औषध आहे. म्हणजे प्रत्येक वस्तू ही कुठे ना कुठे चांगली असते आणि कुठे ना कुठे वाईट असते. हा गुण आपल्याला ओळखता आला पाहिजे. वाईट आणि गुण म्हणजे परिस्थिती, म्हणजे एखाद्या विष साप चावला आणि विष अंगात भिरलं तर तो माणूस मरणार म्हणून ते वाईट म्हणतो आपण. पण तेच एखाद्या सोरायसिस सारख्या आजारावर एखादा चांगला वैद्य असेल तर ते नागाचं किंचितचं विष त्याला गिळायला देतात एखाद्या वस्तू बरोबर, तर त्याच्यातून तो आजार बरा होतो. असं एक माझे मित्र ज्यांना सोरायसिस झाला होता ते बरे झाले, त्यांनी ते सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगतो. नाही तर परीक्षा बघायला जाऊ नका. नागाचा विषय जे आहे ते, म्हणजे ते बरेच दिवस आजारी होते, बरेच वर्ष, की अख्खं अंग त्यांचं असं भिजलं जायचं, की असे बिचारे आतमध्ये प्लास्टिक ठेवून वरती शर्ट लावून घेऊन यायचे. बाहेर जाणं फार कठीण होतं, पण ते होते, चांगले सुशिक्षित माणूस होता. पण अनेक महिन्यानंतर, आता ते बरेच वर्ष भेटलेले नाहीत, पण अनेक महिन्यानंतर एकदा ते भेटले तर ते एकदम अगदी ती स्किन एकदम स्वच्छ झालेली होती. अरे म्हटलं तुमचं खूप सुधारणा कशी काय? तर त्यांनी मला हे सांगितलं की त्यांचे ते कोणाकडे वैद्याकडे जातं, त्या वैद्याने त्यांच्या पोटामध्ये काही वस्तूवर त्या नागाचं विष घ्यायला सांगितलं. रक्तात ते जाता कामा नये, हिथे त्यांनी जखम बिकम रक्तात तोंडात असता कामा नये. पण ते त्यांनी घेतलं आणि त्यांचं तो आजार दुर्धर आजार होता, कितीतरी वर्ष होता. मी पाहिलेलं आहे म्हणून सांगतो. म्हणजे त्यांनी ते सांगितलं की त्यांनी जे वैद्याने ते जे औषध दिलं त्याच्यानं तो बरा झाला. म्हणजे त्यांच्यासाठी नागाचा विषय अमृत झाला. कळलं ना मी कसं म्हणतोय हे? की म्हणून वस्तू चांगली वाईट नसते, ती किती उपयुक्त आहे किंवा ती किती उपयुक्त नाही, तिचे त्या गुणांवरती उपयुक्तता असू शकते. आपल्याला ती उपयुक्त आहे की नाही हे बरोबर, पण म्हणून ती वाईट आहे असं नव्हे, की ती चांगली आहे असे नव्हे. तिथे समत्वानेच पाहता आलं पाहिजे. सांगायचा मुद्दा हा आहे की आपण ज्या दृष्टीतून सर्व वस्तूंकडे पाहतो, ज्या भावनेतून, म्हणजे त्या भावनेतून ती दृष्टी असते. दृष्टीच्या मागे जी भावना असते, दृष्टी चांगली वाईट कशावर आपण म्हणतो? एखाद्याची दृष्टी वाईट आहे म्हणतात, म्हणजे त्याचं दृष्ट लागते असं पण म्हणणार लोक. एखादी दृष्टी लागली, दृष्ट लागली असं एक अंधश्रद्धा. अशी दृष्ट लागत विकत नाही, पण दृष्टी चांगली वाईट म्हणजे त्याच्या मागे त्याची सद्भावना आहे की दुर्भावना आहे, त्याच्या दृष्टी चांगली की वाईट असते. त्या दृष्टीतून आपण पाहतो त्याप्रमाणे ती वस्तू, ती व्यक्ती किंवा ती घटना किंवा ती परिस्थिती त्याला दिसत असते आणि त्याचप्रमाणे तो वागत असतो. जर प्रत्येक वस्तू व्यक्ती यांच्याकडे पाहताना हे सगळे चैतन्य स्वरूपाचीच रूप आहेत, हा जर दृढभाव झाला तर त्या व्यक्तीबद्दल पण अनिष्ट चिंतन येणार नाही, किंवा त्या वस्तूबद्दल अनिष्ट चिंतन येणार नाही, किंवा परिस्थितीबद्दल कसली अनिष्ट, मग तक्रार राहणार नाही, कोणत्याही घटनेवर तक्रार राहणार. प्रत्येक वस्तू ही कशी पाहता येते त्याच्यावर आपलं सुखदुःख अवलंबून असतं. जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींच्या ठिकाणी सद्भावनेतून पाहायला लागतो, आता तुम्हाला एखादी व्यक्ती फार वाईट असते, अशी आहे तशी आहे सांगणार लोक असतात, पण कोणती व्यक्ती ही पूर्णतः सद्गुणी नसते आणि पूर्णतः दुर्गुणी पण नसते. सद्गुण आणि दुर्गुण दोघांचं तिथे मिश्रण असतं. हा, काही वेळा सद्गुण खूप चांगले जास्त असतात, दुर्गुण थोडे कमी असतील, आणि काही वेळा दुर्गुण खूप जास्त असतात. सद्गुण त्याचा मिश्रणामध्ये तो फरक असू शकतो पर्सेंटेज वाईज. पण समोरच्या व्यक्तीचे गुण पाहून त्यांच्याबद्दल सद्भावना यायला पाहिजे, आणि दुर्गुण पाहिलं तर त्यापासून सावध राहिलं पाहिजे. दोन गोष्टी पाहणाऱ्याच्या ह्याच्यावर सावधी राहायचं. गुलाबाचं फुल आपल्या हातात देताना त्या फुलाच्या खाली काटे आहेत हे ज्याला माहिती असतं, त्याने ते फुल कसं बोटाच्या चिमटीत कसं पकडायला त्याला कळेल. पण ज्याला लहान मुलाला दिलं तो असं पकडायला जाईल आणि त्याला काटे टोचतात. चूक कोणाची? पकडण्याची. अज्ञानातून बघितलं. म्हणून ज्ञानातून जेव्हा आपण प्रत्येक गोष्ट पाहतो, ज्ञानातून का? ज्ञान म्हणजे नेमकं काय? की हे सर्व जे आहे, जी निर्मिती आहे ती सर्व चैतन्य स्वरूप आहे. म्हणून चैतन्य स्वरूप म्हणजे
अनंत चैतन्य स्वरूप परमेश्वरी शक्ती आहे. ही जी परमेश्वरी शक्ती ज्याला म्हणतो ते अनंत चैतन्य स्वरूप आहे, जी अदृश्य आहे, अव्यक्त आहे वगैरे सगळं सांगितलं जातं. पण त्या चैतन्य स्वरूपातून हे सगळं व्यक्त झालेलं विश्व आहे आणि ते विश्व विविधतेने प्रगट आहे आणि त्या विविधतेमध्ये अनंत गुण आहेत. प्रत्येक रूपामध्ये विशिष्ट पद्धतीने गुण साठवलेले असतात. मग एखादी भाजीमध्ये हे विटॅमिन, एखाद्या फळामध्ये एवढी कॅलरी असते, एवढं विटॅमिन असतं, काय काय जे सगळे सायंटिस्ट सांगत असतात ते त्याचे गुण असतात. म्हणून प्रत्येक वस्तूशी समत्वाने पाहता आलं पाहिजे आणि तिथे सद्भावनेतून पाहणं म्हणजे ते समत्वाने पाहता येतं. पण त्यांचे गुण पाहून त्या गुणाशी कसं संबंधित व्हायचंय, म्हणजे सद्गुण असेल ते दुर्गुण दोन्ही, ते कसं संबंधित व्हायची ही जर कला आपल्याला शिकता आली तर आपण सतत आनंदात राहू शकतो. शेवटी आनंदाने जीवन जगायचं आहे. तर आनंदाने जीवन जगण्यासाठी आपली दृष्टी तशी विकसित असली पाहिजे. दृष्टी विकसित म्हणजे हे पाहणं, शेवटी पाहणं म्हणजे जसं सर्व परमार्थ हा पाहण्यात आहे हे ज्याला कळत नाही त्याचा सर्व परमार्थ पाण्यात, असा सद्गुरू पै माऊलींचा एक सुंदर अमृतउच्चार आहे. पण सर्व परमार्थच काय, सर्व प्रपंच सुद्धा पाहण्यात आहे हे ज्याला कळत नाही त्याचा प्रपंच सुद्धा व्यर्थ होतो. म्हणजे उगी एखादा माणूस टीका करत बसतो, नकारात्मक दृष्टीने पाहत असतो, हा असा आहे तो तसा आहे, त्याच्या इतरांना सांगत बसतो. म्हणजे हा विपरीत दृष्टीतून, कलुषित दृष्टीतून जे एखादा माणूस सतत तेच करत असेल तर त्याच्या जीवनामध्ये येणार काय, शेवटी जशी दृष्टी तशी सृष्टी. लक्षात घ्या, आपण जे जे दृष्टीतून पाहण्याचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे आपल्याला त्या गोष्टीचा आनंद घेता येतो. चांगली दृष्टीने पाहिलं तर, कलुषित दृष्टीने पाहायला लागलो, नकारात्मक दृष्टीने पाहायला लागलो तर आपली मनस्थिती बिघडते. दुसरं काही नाही, जास्त बिघडतं आपलंच. म्हणजे आपल्याला जो आनंद सतत चाखायचा आहे तो आनंद चाखता येत नाही. कळलं ना? म्हणून कुठे बघा गेलात तुम्ही, आता काही वेळेला खूप गरम होतो, काही वेळा खूप थंडी वाजते, त्याच्यावर उपाय शोधता आला पाहिजे. पण तिथे उगी कुडकुड करत बसलो, थंडीत कुडकुडतं म्हणून करतो आणि गरमीमध्ये गरम होतो करत बसलं तर तो काय होतं, तुझी मनस्थिती बिघडेल. त्याच्यावर उपाय शोध. थंडी आहे तर बंडी घाल, म्हणजे स्वेटर घाल, आनंदाने राहा. थंडी लागते, वस्तुस्थिती आहे, मान्य आहे, अनुभव येतोय, थंडी आहे, कडक थंडी आहे, स्वेटर घाला, थर्मल घाला. थर्मल चांगले येतात म्हणतो. आणि गरम होतं तर पंखा लावा, एसी लावा, काही ज्याला जे शक्य आहे. सगळीकडे एसी नसेल पण पंखा तर सगळीकडे असू शकतो, हाताने वारा पण घेता येतो. सगळ्या गोष्टी शक्य आहेत, त्याच्यात उपाय आहेत. ते सावलीत बसा, चांगल्या झाडाखाली बसा, हे सगळं काही त्याच्यावर उपाय असतात. पण उगीच त्या परिस्थितीला नावं ठेवणं, त्यावर सगळं लक्ष केंद्रित करतो तर आपली मनस्थिती बिघडत जाते. हे लक्षात ठेवा. जिथे मनस्थिती बिघडली की तिथे आनंद उरत नाही, आनंद राहतच नाही, काही समाधानही राहत नाही. म्हणून जीवनामध्ये कसं पाहायचं हे कळलं पाहिजे, सर्वात महत्वाचे. प्रपंच असो किंवा परमार्थ असो, पाहण्याची जी कला आहे की ज्या दृष्टीतून आपल्याला पाहता आलं पाहिजे ते पाहायला लागलो की आपण सहज आनंदात राहू शकतो. पण पाहण्यावर हा आनंद अवलंबून आहे. बघा, कोणतीही गोष्ट आपण कशी पाहतो. एखाद्या पाहताना आपण उगीच तिरस्कार करतो, किळसवाणं वाटतं असं म्हणतो, दुर्भाव नाहीत आपल्याकडे येतात तशा, की काही गोष्टी आवडत नाही काय असं काहीतरी म्हणत असतो ना आपण. आणि त्याच्यातून आपली मनस्थिती बिघडते हे आपल्याला लक्षात येत नाही. समोरच्या बद्दल जर तुम्ही वाईट बोलत त्यालाही वाईट वाटतं, त्याचंही मन दुखावलं जातं, त्याचाही वाईट पण आपल्याकडे येणार असतो. ही एक बाजू. पण त्याच्या अगोदर मात्र आपली मनस्थिती बिघडत जाते
आणि ही जी मनस्थिती जी समाधानी वृत्तीने असली पाहिजे ती राहत नाही आणि तिथे आनंद नसतो. आणि म्हणून सर्व ज्या ज्या वस्तू किंवा व्यक्ती आहेत त्यांच्याकडे पहिलं समत्वानेच पाहता आलं पाहिजे. त्यांच्याशी किती कोणी बिनओळखीची व्यक्ती असेल तरी त्याचं भलं व्हावं मनातून ठेवून शांत बसलं तरी खूप चांगलं असतं. पण त्याचं कपडे असे घालतोय, त्याची अशी दाढी आहे, तो असा रंग आहे, तो गुंड वाटतो, हा आधीच विचार करतो. गुंड बिंड काहीच नसतो. तुझ्या भावनेने तू गुंड म्हणून पाहायला लागतोच. तो बिचारा सज्जन असतो. कधी कधी लोक स्वतःची धारणा तयार करतात, मनाची धारणा, हे असं दिसलं की तो असाच असला पाहिजे. असं कधीही नसतं, लक्षात घ्या. ही पाहण्याची दृष्टी आपली तशी असते आणि मग आपण आपल्यावर तसा वाईट परिणाम ओढावून घेतो. म्हणून ह्या पाहण्यातून आपली भावना जी आधीच दुर्भावना असेल ती अधिक दुर्भावना होते, अधिक त्या दुर्भावनेत अधिक त्याचा कॉन्सन्ट्रेशन म्हणा किंवा अधिक त्याची तीव्रता वाढते. त्या माणसाचं मन त्या दुर्भावनेमुळे असमाधानी होत. जर प्रत्येक व्यक्तीबद्दल पाहताना समत्वाने पाहिलं आणि समोरच्या व्यक्तीचं किंवा वस्तूचं त्या सद्भावनेतून पाहताना मनामध्ये आपल्या भलेपणाचा जर विचार असेल तर त्याचा एका बाजूने समोरून चांगले परिणाम सुद्धा येतात आणि दुसऱ्या बाजूने आतून आपलं मनही स्थिर आणि शांत होत, स्थिर होतं, शांत. किंबहुना स्थिर आणि शांत मन ज्याचं आहे त्याच्याकडे सतत सद्भावना असतात. परत उलट आला, ज्याचं मन स्थिर आहे, शांत आहे, तो सद्भावनेनेच पाहतो. तो कशात जास्त गुंतत नाही, कशाची आसक्ती ठेवत नाही, तर तो सहज आनंदात असतो. म्हणून संतांकडे पाहिलं तर ते सहज आनंदात असतात कारण त्यांचं मन अतिशय स्थिर असतं. कोणी निंदा करो किंवा कोणी कौतुक करो, दोन्ही गोष्टींना ते समत्वानेच समोर जातात. त्यातून दुःखी होत नाहीत आणि ते आपल्या अंगाला लावूनच घेत नाहीत. आपण छोट्या मोठ्या गोष्टी इतक्या अंगाला लावून घेतो की कोणीतरी असं बोलला, असं केलं, असं असं बोलला, असं असं बोलला. गंमत अशी आहे, एक व्यक्ती एका सज्जन माणसाकडे गेली आणि त्या सज्जन माणसाला ती व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीबद्दल अनिष्ट गोष्टी, तो असा करतो, तसा करतो, तसा करतो, असा आहे, तसा आहे, त्याच्याकडे म्हणजे त्याच्या वाईटच आहे, तो वाईटच आहे असं करून अपप्रचार करत होता. तो कशावरून, त्याने इतक्या वर्षापूर्वी माझे पैसे घेतले होते की मला तो असा बोलला होता, त्याच्यावर मी त्याच्याबद्दल बोलतोय असं सांगतो. त्याचा अनुभव, मला तसंच बोलला. तर ह्या सज्जन व्यक्तीने त्याला विचारलं, असं काय बोलतात, तू काल काय जेवला होतास? आठव ना, काल काय जेवलो तू? कारण वाटत नाही पटकन, आपण नेहमी जेवतो तर पटकन लक्षात. अरे तो म्हणतो कालचं तुला आठवत नाही आणि ह्या 5 वर्षापूर्वी त्याने असं केलं ते आठवण गोगाळत बसतोस, याला काय अर्थ आहे का? काल जेवलेलं तुला आठवत नसेल. काही लोकांना सकाळी जेवलं तरी आठवत नाही, सकाळी जेवलेलं संध्याकाळी काय जेवलास, काय जेवलो असाच प्रश्न पडतो, कारण खाऊन घेतलेलं विसरलेलं असतं. मग जर तुला कालच्या जीवनात जेवणाची आठवण नाही पण जीवनात घडलेल्या 5 वर्षापूर्वी कोणीतरी मला असा वाईट बोलला होता, तो असं त्याने केलं होतं, हा मोठा बहिर्गोल भिंगातून आपण एखादी वस्तू पाहतो ती जशी मोठी वाटते तशी ज्या भावनेतून आपण पाहतो तर ती वस्तू आपण मोठी मोठी करून सांगण्याचा प्रयत्न करतो. परत असं नाही, त्याने असंच केलं होतं, तो फार वाईट आहे, त्याने असा माझा अपमान केला. त्याच्यातून तुझं मन कलुषित होत आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. प्रत्येक व्यक्तीने हे लक्षात ठेवा का आनंद हा सहज आहे, पण आपण ह्या छोट्या छोट्या भावना, छोट्या छोट्या गोष्टी इतक्या घट्ट धरून ठेवलेल्या असतात की ते आपल्याला इतक्या मोठ्या वाटतात. अरे बापरे, ते म्हणजे अतिशय मोठा अपराध झाला. मग इथे काय करायला पाहिजे? हो, एक तर इथे हे ज्ञान सतत असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, सगळ्याच गोष्टी काही घडलं तर कोणीतरी बोललेलं पण असेल, काही चुकीचं केलेलं पण असेल, पण मनापासून माफी तर करा. माफ करणं
मनापासून, बरोबर नाही हा माफ केलं माफ करा मग म्हणतो बघतो मी याला परत, असं नाही. माणसाचं असं दुहेरी वागणं असतं. मनापासून माफ केलं पाहिजे. परवाच मेरे साई म्हणून एक एपिसोड चालतो ना, सुंदर आहे, त्यातून शिकण्यासारख्या काही गोष्टी भरपूर असतात. तर तिथे जो माधव म्हणून एक पात्र आहे, शिक्षक दाखवलाय, त्याने साईबाबांना प्रश्न विचारला की सर्वात मोठा उदार कोण, सर्वात मोठा उदार. पण तुम्हाला उत्तर देता आलं कारण तो विचार करायला लागला. पैसे देणारा उदार म्हटला की तो काही काळासाठी उदार, त्याला उदार कसं म्हणायचं, त्याच्याला औदार्य, उदार म्हणजे पैसे देतो म्हणून तो उदार आहे असं म्हटलं तर तो काही वेळ द्यायला शकतो, प्रत्येक वेळा देऊ शकत नाही ना, तिथे मर्यादा असते. तर अनेक गोष्टी ते त्यांना तो प्रश्न पडायला लागला की ह्या मुलांना खरा उदार, सर्वात मोठा कोण उदार असू शकतो. जसं कर्णाच्या बाबतीत लोक म्हणायचे की तो उदार होता, त्याला कोणी काही मागितलं तर अगदी मोठ्या मनाने सगळं देऊन मोकळा व्हायचा. अगदी त्याने स्वतःच जे अगदी कवच कुंडली जी होती ती पण काढून दिली, इतका उदार होता. पण तो उदार होता म्हणजे संपूर्णतः तो महान झाला असं होतं का नव्हतं. कारण कर्णाला शेवटी ते महानत्व, एका बाजूने तो महान होता पण त्याच वेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण करताना तो दुर्योधनाला साथच देतो गपचूप बसून, तर त्याची ती महानता राहिली नाही. कळलं ना, दोन्ही गोष्टी आहेत. तर साईबाबाने त्याला सांगितलं, त्यावेळेला ते उत्तर त्यांनी दिले, खूप सुंदर आहे. कोणी आपल्याला वाईट बोलतंय, कोणी आपल्याचं नुकसान करतंय, कोणी आपल्याबद्दल काहीतरी वेडावाकडा वागलाय, पण जेव्हा तुम्ही त्याला मनापासून क्षमा करता, माफ करता, असा क्षमा करणारा माणूस सर्वात मोठा जगात उदार आहे. लक्षात घ्या, सुंदर आहे. आपल्याला उदार व्हायला शिकलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींना बैरगोल बिंगातून पाहिलं तर मोठं, एवढीशी माशी आहे, तुम्ही बैरगोल बिंगात एवढी मोठी वाटते, ही आपली कल्पना असते. आपल्याला ही क्षमाशील वृत्ती आपल्याला अंगी बांधली पाहिजे. कोणीतरी आपला अपराध केला असेल, असं पण नाही म्हणत की नाहीच चुकून झाला, आपण उगी असं पण होतं, कधी कधी समजतो काय असं चुकीचं केलं आणि असं केलं, मुद्दामून केलं, मुद्दामाचा अपमान केला, पण तसं काही नसतं. त्या परिस्थितीचाच असा काही घटना घडतात की त्यामुळे तशा काही गोष्टी घडतात. आणि त्यावेळेला आपण मनापासून क्षमाशील वृत्तीचे असले पाहिजेत. जर आपण क्षमाशील वृत्तीचे राहू तर आपण समाधानी असतो. दुसऱ्या बाजूने आपण जर कोणाचं मन दुखावलंय, कोणाचा अपमान केलाय, चुकून जरी केलंय, आपल्या मनात नव्हतं पण आपल्याकडनं ते झालंय, होतं असं कधी कधी, कधी आपल्या मनात नसतं पण समोर जाऊन म्हणतो बघ तू हे चुकलास, आपण मी नाही चुकलो असं नाही म्हणायचं. चुकला तर हो बाबा माफी मागतो. जर आपण माफी मागितली तरी सुद्धा आपण समाधानी होतो. माफी मागता आली पाहिजे मनापासून, उगीच नाही, बरोबर नाही. लक्षात ठेवा, मनापासून, अंतःकरणापासून माफी मागता आली पाहिजे. म्हणून माफ करणं आणि माफी मागणं या दोन्ही गोष्टी मानवी मनाला समाधान देतं. मनात आपल्या कसलंही किलमिश राहत नाही. प्रत्येकाचं कर्म प्रत्येकाकडे असतं, आपण त्याचं कर्म आपल्या अंगावर खेचायचं नसतं. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्ती आहे, प्रत्येक व्यक्तीला कर्म स्वातंत्र्य आहे. तो मुद्दामून केलं असं उगीच आपल्याला वाटत असतं, असं कधी कधी नसतं सुद्धा. पण एखादी घटना ज्याकडे अशी घडते की आपण त्याने मुद्दाम आपल्याला अपमान करण्यासाठी असं केलं, मुद्दाम त्याने असं केलं, असं त्या गोष्टी आपण इतक्या घट्ट धरून बसलेलो असतो आणि त्याच्यातच आपल्या मनाचे ब्लॉकेज तयार होतात. माफी केली ते ब्लॉकेज निघून जातात. घट्ट धरून भेटला तर ब्लॉकेज असतो आणि तो ब्लॉकेज कुठे त्रास देईल हे सांगता येत नाही, कारण तो अंतर्मनात असतो. तो कुठेतरी असं विचित्र वागायला लावतो आपल्याला, ते आपल्या हातात कधी नसताना आपण असं काही कसे वागलं थोडा पण वाटतं कशाला रागावलो, कधी कधी रागावतो पटकन, थोडा वेळा कशाला रागावलो आपण असे वाटतं खरं. पण भावनेचा जो फोर्स असतो, त्या भावनेच्या फोर्समध्ये चांगला वाईट आपल्याला कळतच नाही. रागवायचं असेल
तर बोलायचं थांबवा. पहिली गोष्ट, राग येतोय, बोलायचं थांबा. थोडा वेळ शांत बसा, आपोआप राग कमी होईल, फोर्स कमी होईल, तुम्ही शांतपणे सगळं काही पाहू शकता. पण ते थांबण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस पण हवी. शेवटी आपल्याला सहज आनंदाने जीवन जगायचं आहे, हे लक्षात घ्या. त्यासाठी दिवाळी आली पाहिजे ह्याची वाट बघायची गरज नाही. दिवाळीत आपण आनंदाची दिवाळी साजरी करूया. आता आपण सगळ्यांना म्हणतो आता दिवाळी चालू आहे. दिवाळीचा आजचा दिवस जो आहे नरक चतुर्दशीचा, तर त्यावेळेला असंही म्हटलं होतं कृष्णाने नरकासुराचा वध केला. म्हणजे अनिष्ट गोष्टींचा वध केला. नरकासूर हे सगळ्या गोष्टी आहेत ह्या खरं म्हणजे स्पष्टपणे नाही तर त्याचा बोध घेण्यासाठी त्या गोष्टी असतात. कळलं ना, प्रतिकात्मक असतात. थोडक्यात नरकासूर म्हणजे आपल्याकडे असलेला अहंकार हा नरकासूर आहे. त्या नरकासुराचा वध म्हणजे आपलाच अहंकार आपण जेव्हा कमी करतो, त्या अहंकाराला थारा देत नाही, तर तो तिथे श्रीकृष्ण प्रगट होतो. तिथे सांगितलं जातं तिथे आपल्याला आपला हा सगळ्या गोष्टी अहंकारातून होत असतात. कोणाबद्दल वाईट बोलणं हे अहंकारातून होत असतं. आपण श्रेष्ठ आहोत हे सांगण्याचा आपण प्रयत्न करतो, हे अहंकारातून होत असतं. मी चांगला आहे हे जी सांगण्याची पद्धत आपली असते ती अहंकाराची असते. या सगळ्या गोष्टी आहेत. निराश होतो तिथे अहंकार असतो, वाईट वाटतं म्हणतो तिथेही अहंकार असतो. लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भावनेशी संबंधित असतात. तो सगळ्या भावना जेव्हा देहभावाशी संबंधित असतात तर तो अहंकाराच्या गोष्टी असतात. म्हणून आनंद म्हणजे दिवाळी यायची वाट न पाहता रोजच आपल्या जीवनात दिवाळी साजरी करू शकतो आपण. आणि ती म्हणजे समाधानाने जगण्याची कला जर आपल्याला शिकलो आपण, ती सहज शक्य आहे. समाधानाने जगण्याची कला आहे. मला आनंदात राहायचं म्हणजे काय, समाधानात राहायचं. लक्षात घ्या, शेवटी समाधान. 5 कोटीची लॉटरी लागली, आनंद केवढा होईल, वा वा वा. काही माणसं बेडीच होऊन जातील एवढा आनंद होतो. 5 कोटी मोजत बसले तर. पण एखाद्या माणसाला 5 कोटी लॉटरी लागली, समजा पैसे आले, हातात आले, शांतपणे त्याने त्याचा चांगला विनियोग केला, सगळं केलं, शेवटी त्याच्या मनात काय होतं, समाधान. पहिला आनंद स्फुरतो, पण तो जर शांत होतो ते सुख असतं. तिथे आणखीन मनस्थिती आणखीन लेवलला येते तर समाधान असतं. म्हणजे समाधान हे एक सतत संतत वाहणारं जसं पाणी असतं तसंच आपली मनोवृत्ती असते. म्हणून ही समाधानात राहण्याची, म्हणून जेव्हा आनंदात स्फुरायला हरकत नाही, पण परत समाधानी वृत्तीने आपल्याला जीवन जगायचं हे विसरू नका. म्हणून जीवनात आपल्याला समाधान हवं असतं, आनंद हवा असतं. म्हणजे नेमकं काय असतं आनंद? कसा आहे माहितीये का, पाणीपुरी खाताना जो आंबट गोड म्हणून जे मस्त काही सगळं वाटतं ना, तसा आनंद असतो. जरा तिखट लागलं करून पण लोक आवडतं पण पितात. आणि थोडा जरा सगळं शांत राहा, बरं वाटलं म्हणजे समाधान. असं आहे. हे समाधान ही सतत सहज अवस्था आहे माणसाची. माणूस गाढ झोपलेला असतो तो समाधानी असतो, पण स्वप्नात असेल त्याचं काही खरं नसतं. ते स्वप्न कोणत्या पद्धतीत येतं त्याच्यावर तो सुखी दुःखी होत असतो. स्वप्नात सुद्धा घाबरत पण असतो, कधी सुखी होतो, कधी दुःखी होतो. स्वप्नावर अवलंबून असतं. अर्थात स्वप्न ह्याच्याकडनंच निर्माण होतात, म्हणजे अंतर्मनाकडून निर्माण होतात. आणि त्या स्वप्नातच तो घाबरतो सुद्धा, किंवा रडतो सुद्धा, ओरडतो सुद्धा. सगळ्या गोष्टी भावना तयार होत असतात. अंतर्मन त्या भावना प्रकट करत असतात. भावनेतूनच निर्माण झालेलं सगळं तोच, पण त्याच्या ठिकाणी तो ह्या विविधतेने पाहत असतो. पण गाढ झोपेत माणूस शांत असतो, म्हणजे समाधानी असतो. म्हणून संतुष्टम सततम योगी, म्हणजे जो समाधानी असतो तोच खरा योगी आहे. असं हे जे जीवन आहे ना, हे जीवन आपल्याला लक्षात ठेवता आले. आपली दृष्टी फक्त परमार्थासाठी पण नाही म्हणत, पाहणं. दृष्टी म्हणजे पाहणं, जीवनाकडे
ही सकारात्मक दृष्टीने आपल्याला जेव्हा पाहता येतं, सर्वत्र प्रत्येक चर असो की अचर असो ते चैतन्य स्वरूपाचा आविष्कार आहे. तिथे विविध गुण आहेत. आपल्या दृष्टीने कदाचित ते दुर्गुण म्हणू आपण, की आपल्या दृष्टीने सद्गुण म्हणजे आपल्याला ते त्रासदायक असेल तर दुर्गुण म्हणतो, समाधान देणं सुख देणं असेल तर सद्गुण म्हणतो. तरी ती प्रत्येकाची एक क्वालिटी आहे. परमेश्वरातून काय चैतन्य स्वरूप निर्माण झालेला प्रत्येक वस्तू, प्रत्येक रूप हे विशिष्ट गुणाने विशिष्ट नियमाने त्याचं तिथे निर्मिती असते, स्थिती असते आणि लय असतो. ते आपल्याला पाहता आलं पाहिजे. त्यातले सगळ्या चांगल्या गोष्टीशी चांगलेपणाने आपण कसं संबंधित होता येईल हे आपण शिकलं पाहिजे. कितीही चांगला आणि वाईट. म्हणजे मी आता एक अनुभव सांगतो, मी एक लक्षात घ्या. आपली जे एक नामधारक व्यक्ती इन्शुरन्स कंपनीमध्ये कामाला आता रिटायर झाली होती. तर तिथे एक म्हणजे त्यांचं त्या गावचे लोक असतात त्याचे सोनं बिना दागिने घेऊन असे तर लोकांचे मोठे मोठे त्या टाईपचं. त्यांना असं सोनं म्हणजे अगदी 1-2 किलो गळ्यात सोनं घातलं जातं म्हणजे त्यांना वाटतं बरं वाटतं. हे त्यांचा आनंद आहे. आणि त्याच्या खिशामध्ये मोठा सुरा असतो म्हणजे दादागिरी करणारा माणूस. पण त्याची बऱ्याच गाड्या बिड्या असल्यामुळे त्याचा इन्शुरन्स काढायला तो तिकडे येतो. आणि ह्या व्यक्तीशी त्याचं चांगलं संबंध आहे. बाकीचे सगळे तो आला की घाबरायचे, कारण त्याचं बोलणंच असं होतं. कारण बघितलं तर त्याचं सगळं देहबोलीच अशी असायची की हा कधी म्हणजे गुंड म्हणतो पण तशाच पद्धतीचं वागणं होतं. आणि सगळ्यांना फटकारून बोलायचा कोणाला, मग मॅनेजर पण म्हणत. पण ह्या व्यक्तीशी मात्र त्याचं चांगलं होतं का, की त्या व्यक्तीशी संबंधित ह्या दृष्टीने होतं की दोघं एकमेकाशी सद्भावनेतून पाहत होतं. म्हणून ती व्यक्ती तिथपर्यंत त्याने तिथे इन्शुरन्स, ही व्यक्ती रिटायर झाली त्यांनी इन्शुरन्स पण घाट बंद केला, दुसरं इन्शुरन्स. ही माणसं बरोबर नाहीत. त्याची पाहण्याची दृष्टी असते. पण आपल्याकडनं कसं पाहायचं, मी ह्या घडलेल्या गोष्टी सांगतोय. पाहण्याची दृष्टी कशी असावी. म्हणून ह्या व्यक्तीला हे ज्ञान होतं की बाबा काय दादा म्हटलं की तो शांत व्हायचा. कळलं ना. म्हणून मोठा भाऊ, दादा म्हणजे मोठा भाऊ, ह्या अंगाने आदरपूर्वक बोललं, आदरपूर्वक सांगितलं, त्याचं पटकन काम करून तो खुश असायचा. हा नाही, ही व्यक्ती माझ्यासाठी चांगली. म्हणून बऱ्याच वेळेला आपण म्हणू ना ही व्यक्ती चांगली असते. ही व्यक्ती म्हणजे तुम्हाला आदर देते की तुम्ही चांगलं बोलतो त्यावेळेला. म्हणून ते आपल्या हातात आहे समोरच्याचं मत कसं परिवर्तन करायचं. म्हणून हे सगळं जीवन असं समाधानाने जगता येतं. फक्त हीच कला आपल्याला कसं संबंधित व्हायचं हे कळलं पाहिजे. अगदी व्यक्तिगत पातळीवर आपण आपल्याशी कसं संबंध व्हायला हे कळलं पाहिजे. हे ते परमार्थ आहे. आपणच आपल्याशी व्यक्तिगत पातळीवर कसं पाहायचं हे ते परमार्थ आहे. आणि इतरांना आनंद देण्यासाठी ना आपणही आनंदात राहण्यासाठी कसं संबंधित व्हायचं हा प्रपंच आहे. पण दोन्हीकडे पाहायचं कसं हे शिकलं पाहिजे. नुसतं परमार्थाचं नुसतं पाहण्यापुरते नाही तर प्रपंचात पण पाहता आलं पाहिजे. इथे आपली दृष्टी अशी असली पाहिजे. आणि अशी जर आनंदमय दृष्टीने जो माणूस पाहतो तो आनंदमय वृत्तीने राहतो, सहज आनंदात असतो. त्याला कोणाचं कशाचं काही भीती नसते. प्रत्येक गोष्टीशी आपण कसे चांगले संबंधाने राहू शकतो ही त्याला जर कला अवगत असेल तर तो सहज आनंदात राहतो. म्हणून अशा आनंदाने राहण्याची कला आपण सर्वांना लाभो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.